आता मी आहे अभिरुची आर्ट, जे की सगळ्यांचं फेवरेट आहे आणि इथे खूप युनिक गणपती बाप्पांच्या मूर्त्या भेटतात। हा व्हिडिओ इथून पुढे स्किप बिलकुल नका करू। मोस्टली 1 जुलैला इकडे पोहोचा, कारण यांच्या लिमिटेड बुकिंग असतं ना। हा रेफरीला भेटू शकतं, फेटा धोतर वगैरे लावून भेटतं Okay. का मालच शॉर्ट आहे यावेळेस। ही महाकाली सिंहासन आपल्याकडे साईनचा बसणं ते ओके राईट, नाही कारण तेच महत्वाचं आहे। हलवाई पण आहे पुण्यात पहिल्यांदा असं की त्या मूर्त्या तुम्हाला पुण्यात शोधून सापडणार नाही, राईट। आणि पाटावरची जी फिनिशिंग आहे, क्या बात आहे। सिल्वर मध्ये, ब्लॅक अँड व्हाईट टोन मध्ये, 3D पॅटर्न ना, 3D पॅटर्न मध्ये। व्हाईट कलर ह्यावेळेस म्हणजे सगळ्यांचं एक अट्रॅक्शन होणार, कारण पे बोट वगैरे तुमची सापडणार नाही त्यात। हे हेत राहिलेले आहेत 2-3 थोडे पीस। राईट राईट। आणि ह्या गणपतीचं वैशिष्ट्य असं जे की दही खाणारा कृष्ण आहे। संपले एक अच्छा, आल्याला बुक झाली एक दंत। 2-3 वाटते की काय अख्खा हॉल भरवते ते डेकोरेशन अशी। तर आता आपण जाऊया आतली गणपती बाप्पा मूर्ती। आता मी आहे अभिरुची आर्ट, जे की सगळ्यांचं फेवरेट आहे आणि इथे खूप युनिक गणपती बाप्पांच्या मूर्त्या भेटतात। तर आपल्यासोबत अभि आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दही हंडी येते आपल्याकडे होलसेल पण होलसेल मध्ये आता भेटते। ही होलसेलची ऑर्डर चालली, होलसेलची ऑर्डर चालली। क्या बात आहे। तर मित्रांनो, अभिरुची आर्ट्स खूप लोकांनी मेसेज केले होते, कमेंट केले होते। यावेळेस आम्हाला लेट झाला अभि, बट मूर्त्या असणार त्यावेळेस। मूर्ती आहेत ना आपले, यावेळेस चालू आहे सगळं आपलं। ओके अजून रिटेलचा डिस्प्ले चालू आहे, होलसेलचा बंद झालेला आहे। ओके, होलसेल बंद झालं। होलसेल बंद तर आपलं दरवेळेस होलसेल कधी चालू होतं म्हणजे? होलसेल आपलं तरी 1 जुलैला चालू होतं, एक आठवडा भर असतं आपलं होलसेलचं। क्या बात आहे। आणि संपूर्ण म्हणजे युनिक मूर्त्या भेटतात इथे, जसं अभिरुची आज प्रसिद्ध आहे, कारण की मंडळाच्या मूर्त्या बघताय किंवा घरगुती मूर्त्या बघताय, इथे तुम्हाला खूप सुंदर आहे। हा तर एक छोटासा डिस्प्ले आहे, पण जेव्हा आम्ही आतमध्ये पोहोचू तुम्हाला एक खूप युनिक मूर्त्यांचा कारखाना जो आपण दरवेळेस बोलतो तो बघायला भेटणार आहे। तर चॅनलमध्ये नवीन असं सबस्क्राईब करा। तर अभि आपला सेटअप कधी चालू होतं दरवेळेस म्हणजे? आपला सेटअप आहे ना, एक्झॅक्ट गणपती बसायच्या 2 महिने अगोदर चालू होतं। ओके, म्हणजे तुम्ही 2 महिने आधी येऊन 2 महिने अगोदर आपलं चालू असतं आपलं। तर यावेळेस किती इंचापासून किती फुटापर्यंत मूर्ती आहे आपल्याकडे 6 इंचापासून ते 4.5 फुटापर्यंत मूर्ती आहेत आता। ओके, तर मित्रांनो, एक लवकरात लवकर दाखवायचं झालं तर तुम्ही एक वॉक अराउंड बघा। तुम्ही मूर्ती आवडली तर मी तर बोलतो डायरेक्टली इकडे या, कारण इकडे खूप सुंदर मूर्त्या आहेत। डोळ्यांचं काम, कलरिंग संपूर्ण एकदम बेस्ट आहे। ते बघू शकता, जसं नवसाचा गणपती पुण्याचा आपला हुतात्मा बाबूगण मंडळ, शाहू चौक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई विदाउट ज्वेलरी, विथ ज्वेलरी पण असेल। हो, साधा सिंपल जे ओरिजिनल दागिने करून वगैरे ठेवतात त्यांच्यासाठी येतो। ओके, आणि इकडे बघू शकता ही महाराजा टाईपच आहे, सिंहासनावर बसले 4 फूट आहे। राईट, इकडे बघू शकता, इकडे पण आहेत। पण त्याआधी मी तुम्हाला एक आतला डिस्प्ले दाखवण्याच्या आधी इकडे मंडळाचे काही गणपती आहेत, जसं आता ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई, ही मूर्ती 3 फुटामध्ये, ही त्यातली एक व्हाईट आहे आज तुम्हाला जी दाखवून नंतर। व्हाईट मूर्ती, हा व्हाईट, जी आपल्याला कुठेच बघायला भेटणार कुठेच नाही बघायला भेटणार, तशी फिनिशिंग मध्ये आहे आता आपल्याकडे। क्या बात आहे। आणि इकडे पण बघू शकता, ही एक ही 3.5 फुटात आहे, नाग सिंहासन आहे। नाग सिंहासन। आणि मेन म्हणजे इकडे संपूर्ण मूर्त्यांचं जे फिनिशिंग बघता, आणि ही सोंडीची स्टाईल आहे आपल्या चिंतामणीची, मुंबईची चिंतामणी स्टाईल, मुंबई स्टाईल एकदम बेस्ट। कस्टमरला थोडं फार काय तर युनिक लागतं, राईट। इथे बघू शकता तुम्ही सिद्धिविनायक, सिद्धिविनायक। आणि मेन म्हणजे हे बघा, युनिक गणपतीची आता जस्ट सुरुवात आहे, 4 फुटामध्ये आता। राईट, पण आतमध्ये गेलात तर खूपच जास्त युनिक मूर्त्या बघायला भेटणार। तर ही बघू शकता, यावेळेस ही 4 फुटामध्ये संपूर्ण 4.5 फूट आहे। ओके, प्रभाव पकडून त्याचे कलरिंग पण वेगळं आहे। राईट, आणि युनिक पॅटर्न आहे, म्हणजे असं दागिने वगैरे, म्हणजे मंडळासाठी बघताय, छोट्या मंडळासाठी तर ही बेस्ट असणार आहे। ही 3.5 फुटामध्ये महाराज आहे, हिची पण तुम्ही फिनिशिंग डिटेलिंग वगैरे बघू शकता, धोतरचा कलर वगैरे। राईट, आणि कलरिंग म्हणजे सर्वात महत्त्वाचं, म्हणजे कारण त्यावर जे नक्षीकाम केलंय, प्लस ह्या धोतरचं कलरिंग 4.5 फूट मध्ये ही मूर्ती पण बघू शकता, एकदम ओरिजिनल धोतर वाटण अशीच फिनिशिंग येते। आणि मागचं प्रभावळ पण जे बनवलं याचं, ते असं वाटतं ओरिजिनलच आहे, ओरिजिनल गादी लावलेली। राईट राईट राईट। तसंच बघू शकता टिटवाळा पॅटर्न नवीन। राईट, लालबाग आहे, आणि ह्याच्यातही बऱ्याचशा मूर्त्या आहेत, जसं पाठीमागचे तर बुकच आहेत। ओके, ऑलमोस्ट बुक झाले। हा, ऑलमोस्ट बुक आहेत, जेवढ्या फ्रंटला आहे तेवढे शिल्लक आहेत आपल्याकडे। ओके, तर मित्रांनो बघू शकता, इथे लालबागचा राजाही आहे, प्लस इकडे आपण बघू शकता लालबागच्या राजामध्ये साईजेस आहेत। साईज आहे, दगडूशेठ आहे 3 फुटात, ही वेगळा आहे, गोल्ड मधला दगडूशेठ आहे। ओके, त्याच्यात म्हणजे प्रत्येक ह्याच्यात साईजेस तर आहेत, पण पॅटर्न्स पण वेगळे आहेत, पॅटर्न पण वेगळे आहेत। ज्यांना गोल्ड हवा असेल डायरेक्टली हा गोल्ड घेऊ जाऊ शकता। क्या बात आहे, बेस्ट। तर दरवर्षी आपल्याकडे किती गणपती असतात? आपल्याकडे तरी मोजत नाही आपण, तरी पण आपले 700-800च्या आसपास असतात मूर्त्या आपल्या। हे रिटेलला असतात? हा, रिटेलसाठी। होलसेलचे वेगळे? होलसेलचे वेगळे असतात आपले। राईट, तर मित्रांनो इकडे खूप सुंदर मूर्त्या आहेत, तर म्हणून मी बोलतो हा व्हिडिओ बिलकुल मिस मत करा। आणि जसं यावर्षी जो एक दंत पॅटर्नचा एक लंबोदर पॅटर्न आपण बोलतो, तो एक युनिक कलर मूर्ती आहे। तर आता आपण जाऊया आतली गणपती बाप्पा मूर्ती बघू। तर मित्रांनो, आता आतला सेक्शन दाखवत आहे, म्हणजे तुम्ही घरगुती मूर्त्या बघताय
तर हा व्हिडिओ इथून पुढे स्किप बिलकुल नका करू, कारण इकडे खूप सुंदर मूर्त्या असतात जसं दरवेळेस आपण बघतो. तर अभि आता ह्यावेळेस आपल्या इकडे किती असणार मूर्त्या म्हणजे इथं तरी आता बऱ्यापैकी बुकिंग आहेत तसे 200 मूर्ती आहेत आपल्या इथं. ओके. पूर्ण 2-1.5 फुटाचे सगळे. बाकी होलसेलचं मटेरियल गेलं सगळं? होलसेल तर बंदच केलंय, 2-3 दिवसाचं होलसेल बंद केलंय. कारण का मालच शॉर्ट आहे यावेळेस. राईट. तेच मी बघतो, कारण की इकडच्या बऱ्याचशा याचं होलसेल रिटेल दोन्ही असतात. पण मला वाटतं ह्यावेळेस थोड्याशा मूर्त्या कमी आहेत. पण त्या मित्रांनो ह्याचा फायदा घ्या की लवकरात लवकर या आणि बुक करा, कारण की बऱ्याचशा इथल्या बुक आहेत पण तरीही अवेलेबल आहेत. तसंच बघा ही एक मूर्ती होती इकडे. तर ह्या मूर्तीला काय नाव दिलं होतं मी स्पेशली? ही महाकाली सिंहासन. ओके, महाकाली सिंहासन, जी की बुकड आहे. बट अशी मूर्ती जर तुम्हाला हव्या असतील म्हणून मी बोलतोय हा व्हिडिओ जरी यावर्षी तुमचा स्किप झाला पुढच्या वर्षीही बघा, कारण बऱ्याचशा मूर्त्या इथे तुम्हाला युनिक भेटतात. तर आता इकडे काय किती इंचापासून किती फुटापर्यंत आहे? आपल्याकडे 6 इंचापासून ते 4 फुटापर्यंत आहेत. ओके. मित्रांनो बघू शकता इकडे ही मुंबई स्टाईल गणेश मूर्ती आहे, जी की खूप सुंदर आहे. आणि तसंच ह्याचं फिनिशिंगही बघू शकता तुम्ही, खूप सुंदर. फिनिशिंगवर जास्त काम चांगलं असतं. ओके, राईट. नाही, कारण तेच महत्त्वाचं आहे. आणि जे धोतर पण नेसवलं आहे खूप सुंदर आहे. आणि कारण म्हणजे एकूण एक त्याचे जे लेयर्स असतात, किंवा आपला हा कमळावरचा गणपती, हा पण नवीन मॉडेल आहे. राईट. त्याला बाळी वगैरे संपूर्ण डायमंड वर्क फिनिशिंग. ही एक विशाल शिंदे पॅटर्न आहे. ओके. अरे वा. जे मुंबईचे जे प्रसिद्ध कलाकार प्रसिद्ध आहेत. राईट. त्यांची मूर्ती. तर एक सिंपल फक्त ह्या मूर्तीचा, मित्रांनो बाकी मूर्त्यांचे रेट नाही सांगायचे, ह्या मूर्तीचा विचार किती अंदाज आहे? ती 5,000 रुपयापर्यंत जाते आपली 2 फूट. त्याचं विचारायचं कारण असं की मुंबईला ही मूर्ती कमीत कमी 12 ते 15 हा तेवढे आहे. मुंबईला जास्त रेट आहेत. आपलं होलसेलचं मार्केट आहे म्हणून थोडे आपले रेट कमी मार्केटनुसार आहेत. राईट. तर बघू शकता मित्रांनो फक्त एका मूर्तीचं आहे, बाकी तुम्ही मूर्त्यांना कम्पेअर नका करू, कारण गणपती बाप्पाचा रेट आपण करत नाही. तर तिकडे बघू शकता एक टिटवाळा पॅटर्न मध्ये पण वेगळी टिटवाळा आहे 3 फूट. 3 फूट, पण तेवढी सुंदर फिनिशिंग आहे. आणि बघू शकता इकडे त्याच्यावर जे आपलं पार्ट आहे त्याच्यावरही नक्षीकाम करण्यात आलं आहे. ही मुंबई स्टाईलमध्ये एक आहे, जे फिलिप्स पॅटर्न, मुंबई पॅटर्न, चौरंगवर बसलेली. आपल्याकडे दगडूशेठ हलवाई पण आहे पुण्यात, पहिल्यांदा असा व्हाईट कलर मध्ये दिलेला आहे. एकदम फिनिशिंग वगैरे बघा तुम्ही. किती फुटामध्ये असणार साधारणतः? ही 3 फूट आहे. 3 फूट. हो. बघू शकता मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे. एकदम त्याचं काम वगैरे सगळं व्हाईट मध्ये. राईट. आणि युनिक वाटते ना, म्हणजे नवीन काहीतरी म्हणजे जर ज्यांना डेकोरेशन करायचं थोडासा आळस असेल तर हे घेऊन जाऊ शकतो. ही घेऊन जायचं स्काय सारखं फक्त व्हाईट कापसाचं डेकोरेशन करायचं, एक नंबर मूर्ती उठून दिसणार. राईट. तसंच बघू शकता इकडे मुंबई स्टाईल मध्ये धोतर पॅटर्न, धोतर वेगळं आहे ना. हा, रेफरीचा कलर चेंज मिळते. एक व्हाईट पण आहे. ओके. आणि एक ऑरेंज एक आहे. राईट. इकडे बघू शकता ही एक मूर्ती, ही लालबागची राजाची आहे, 3 फुटामध्ये. 3 फुटामध्ये. आता ड्रेपरी करून हवी असेल तर भेटेल आपल्याला? हा, रेफरीला भेटू शकतं. फेटा धोतर वगैरे लावून भेटतं तसं काय. मित्रांनो आता एकूण एक मूर्ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय आम्ही. इकडे बघा मुंबई स्टाईल मूर्ती, लाल, हे आपले विशाल शिंदे सरांचं पॅटर्न, ही सूर्यफूल मध्ये ही बघता येईल आपल्याला ओपन करून? हा, केली तिथं ओपन. केलेली आहे का? ओके. मित्रांनो तुम्ही बघू शकता ही भटजी पॅटर्न मध्ये टाईप होते ना लास्ट टाइम. हा, शिवरेकर म्हणून आहे. राईट. शिवरेकर पॅटर्न. ही एक मूर्ती बघा खूप सुंदर. ह्याच्यात अजून ऑप्शन आहे ना? एक ती बुक आहे त्यातली एक आहे, एक लास्ट पीस शिल्लक आहे यातला. ओके. मित्रांनो बघू शकता ही पण विशाल शिंदे पॅटर्न आहे आणि विशाल शिंदे सरांच्या पॅटर्न मध्ये मूर्ती आहे. आणि बघू शकता हे फिनिशिंग, कलरिंग, त्याचं स्किन टोन बघा तुम्ही, खास करून स्किन टोन. आपलं नॅचरल स्किन टोन, नॅचरल, एकदम नॅचरल वाटणारच नाही तो बॉडी कलर मारलाय म्हणून. एकदम स्किन टोन जे आहे ते आहे, परफेक्ट जे आहे ते आहे. आणि प्रभू श्रीरामांच्या पॅटर्न मध्ये तो पण एक सिंगल पीस राहिलेला आहे. ओके. ही एक मूर्ती बघा खूप सुंदर आहे. प्लस इकडे बघू शकता मुंबई स्टाईल मूर्ती खूप सुंदर आहे. दगडूशेठ आहेत, म्हणजे ही 2.5 फुटामध्ये असेल, राईट? नाही, 2 फूट आहे ती. 2 फुटामध्ये आहे. ही बघू शकता ही पण नवीनच आहे, नवीनच पॅटर्न आहे पण सुंदर मूर्ती आहे. तसंच इकडे बघू शकता आपण एक टिटवाळा. ही वरती एक रेफरी केलेली आहे. ओके. त्याआधी ही बघा ब्राह्मण पॅटर्न, पण ही मूर्ती बघा तुम्ही, तिला मेटलचा हार वगैरे सगळं दिलेलं आहे. ओके. तर मेटल हार, त्याचे फिनिशिंग, डिटेलिंग वगैरे एकदम परफेक्ट. आणि जी ड्रेपरी केली ती पण जरा एकदम युनिक आहे, म्हणजे नॉर्मल नाही आहे. जसं आपण बघू शकता मुंबई स्टाईल जे खूप फेमस असतात, प्रभावळ, सिंहासन संपूर्ण ही मूर्ती आहे. आणि ही बघा ही वाशरू धोतर बघू शकता. आणि पाटावरची जी फिनिशिंग आहे खूप सुंदर आहे, वन ऑफ दी बेस्ट आणि परफेक्ट करण्यात आली आहे. तशीच आपल्या पुण्याचा आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ. क्या बात आहे. सिल्वर मध्ये, ब्लॅक अँड व्हाईट टोन मध्ये.
म्हणजे आता गेले आपण बरेच वर्ष व्हिडिओ बनवतो अभिषेक आर्ट्समध्ये, पण मला स्वतःला उत्सुकता असते की यावेळेस काय नवीन आहे, कारण यावेळेस बघू शकतो आपण. तसंच इकडे मागे पण मला दिसली आहे ही तांबडे जोगेश्वरी आहे, 3D पॅटर्न ना. 3D पॅटर्न मध्ये. तर बघू शकता ह्यालाही खूप, आणि यावेळेस हे मेटलचा हार आहे तिला. हार आहे तो त्यासोबतच आहे मूर्ती सोबतच असतो, जे मूर्तीला आहे ते मूर्तीला आपण देतो सोबत. म्हणजे त्यामधनं म्हणजे जे काय दाखवलं ते तसं भेटणार. सगळं भेटणार, जे जेवढं दाखवते फिनिशिंग वगैरे. राईट राईट राईट. खाली एक विठ्ठलाचे आहे ते व्हाईट मध्ये आहे, एकदम ही पण नवीन मध्येच आहे, नवीन पीस आहे. राईट मित्रांनो, बघू शकता ही एक खूप सुंदर मूर्ती आहे आणि एवढं सुंदर याचं फिनिशिंग कलरिंग वगैरे करण्यात आलेलं आहे. आणि व्हाईट कलर ह्यावेळेस म्हणजे सगळ्यांचं एक अट्रॅक्शन होणार, कारण अशा मूर्त्या खूप रेअर आहेत. जसं आपण बघू शकता इकडे कृष्ण. दरवर्षी आपण कस्टमरला नवीन काय तर देण्याचा प्रयत्न करत असतो. राईट, जसं यावेळेस फ्लोरोसन कलर आहे हा धोत्राचा, कारण इकडे खूप मस्त वाटतो. तो हा झाला, तो ब्लू वाला कलर झाला, दिसायला म्हणजे एकदम मूर्ती अट्रॅक्टिव्ह वाटते. तरी बऱ्यापैकी गणपती होते आपले दाखवण्यासारखे, आता तर बुक झालेले आहेत, खाली ठेवले, त्यामुळे दाखवता येत नाही. राईट, हे बुक आहेत तिकडे, आहेत थोडेफार खाली. तर मित्रांनो, ऍक्च्युली आमची चुकी यावेळेस आम्हाला व्हिडिओ बनवायला वेळ झाला, पण तुम्ही हा व्हिडिओ जर पुढच्या वर्षी बघताय, जसं मी मगाशी पण बोललो, तर लवकरात लवकर या. मोस्टली 1 जुलैला इकडे पोहोचा, कारण यांच्या लिमिटेड बुकिंग असताना पटकन गणपती बुक होतात रिटेलचे. जसं आपण बघू शकतो वरती मोरावरचा मुंबई स्टाईल, ही वेगळी आहे त्याच्यातली. ही एक नटराज म्हणून आहे, ही पण सिंगल पीस राहिलं, एक बुक आहे. ओके, क्या बात आहे, मस्त मूर्ती आहे मित्रांनो. बघू शकता तेवढी सुंदर त्याची डोळ्याचं फिनिशिंग वगैरे. आणि म्हणजे ज्यांना हाऊस एक थीम बेस काहीतरी करायचं, 3 फुटात आहे मूर्ती, 3 फुटामध्ये, पण उचलायला वगैरे इझी असेल. इझी आहे, 2 जण उचलू शकते सहज. तिला खाली गॅप आहे, बोट वगैरे तुमची सापडणार नाही त्यात. ओके, राईट राईट राईट. तुम्ही उचलून ठेवू शकता फक्त. हो, ती पण काळजी घेतलेली. काय बात आहे. तर इकडे बघू शकता बाल गणेश, जसं मी तुम्हाला दाखवलं, श्रीमंत दगडूशेठ हलवाई. हे फुल वर्क मध्ये गोल्डन. ओके, ऍक्च्युअल बाप्पा जसा असतो तसा. हो, बाकी फेटा लावलेला आहे. फेटा लावलेला एक विदाउट फेटा पण होते, ते पण खूप सारे पीस होते, ते सगळे संपले. हे हेत राहिलेले 2-3 थोडे पीस. राईट. आणि तसंच खाली 3 फुटामध्ये टिटवाळा. ही एक महाराज बुक आहे, ते बाहेर आहे, ती तुम्हाला दाखवतो. ओके, राईट. आपण जी ऑलरेडी पाहिली व्हिडिओ मध्ये ती वाली. राईट राईट राईट, पाहिली ती आपण. ही एक बटशाई मध्ये आहे. ओके, ही छोटी मूर्ती, म्हणजे ज्यांना साईजेस हवे असेल, म्हणजे एखाद्या 3 फुटामध्ये आवडली तर आपल्याला 1.5 फुटामध्ये पण भेटेल. फुटामध्ये पण आहेत, थोडेफार आहेत आपले. आणि जसं आपण बाहेर पाहिलं निंबाळकर ताली, फुल्ली ड्रेप्ड अँड फुल्ली ज्वेलरी सहित तो इकडेही आहे. आणि ह्या वेळेसच्या अट्रॅक्शन मध्ये आपलं छावा छत्रपती संभाजी महाराज, ह्या वर्षीचा ट्रेंडिंग पीस. आणि मित्रांनो बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे. ह्याची पण तुम्ही डिटेलिंग बघा, जे शेड मारलेली आहे. राईट. तर बघू शकता मित्रांनो, एक मूर्ती संपूर्ण तुम्हाला जवळून दाखवतोय. त्याचं फिनिशिंग वगैरे एकदम बेस्ट. लालबागचा राजा, जसं ओपन लालबाग. तुम्ही सिंहासन पण आहे त्याला, तुम्ही लावू शकता तुमच्याने ऍडजस्ट. तुमचं डेकोरेशन तसं असेल तसं तुम्ही करू शकता. ओके, म्हणजे सिंहासन सहित देणार आपण. हो, सिंहासन व्हाईट धोतर एक अवेलेबल आहे. राईट. तसंच इकडे बघू शकता नवसाचा गणपती, बाबूगेनू. राईट. आणि ह्या गणपतीचं वैशिष्ट्य असं, फेटा तर लावलेलं आहे, बट तुम्ही दररोज जरी फेटा चेंज केला वेगळा तरी तो बेस्ट वाटते. हे छोटी साईज पण आहे वर बाबूगेनू. ओके, बाबूगेनू छोटी साईज पण आहे. राईट. तसंच तो आपला शाहू चौक आहे. राईट. इकडे पण बघू शकतो मित्रांनो, पुण्यातले सगळे मानाचे गणपती आहेत. ते सगळे भेटून जाते. ओके, जेवढे पुण्यात चालतात तेवढे सगळे आहेत आपल्याकडे. ही बटशाई मध्ये एक आहे व्हाईट. ओके, बटशाई म्हणजे ती साईजच आहे, जसं आपण बोललो ऑलरेडी. आपण साईज बोललो तशीच आहे. राईट. ते बघू शकता इकडे मुंबई स्टाईल मूर्ती प्लस हे कलरफुल सगळे डमरू गणेश सेक्शन आहे. काय माहिती, ही पण मूर्ती छान आहे म्हणजे डमरू बाल गणेश. हे फॅन्सी गणेश मध्ये एक आहे. ओके, हे पण बाल गणेश मध्ये एकदम छान वाटते, म्हणजे युनिक मूर्ती. फॅन्सी मध्ये काय ते. राईट. तर मित्रांनो, तशीच एक सुंदर मूर्ती बघा इकडे, फिलिप्स पॅटर्न, जे की आजकाल खूप कमी ठिकाणी भेटतो, बट खूप सुंदर कलरिंग आहे. तसंच इकडे बघू शकता फर्निचर गणेश बोलतात त्याला, पण मुंबई स्टाईल मध्ये. युजली बऱ्याच ठिकाणी आपल्याला पुणे स्टाईल म्हणजे पण ही मूर्ती जरा युनिक आहे, नवीन आहे. तिला विना आहे हातात. हा, विनावाली म्हणजे. अच्छा, विना येणार लाकडी. ओके. तर एक गोष्ट मला तुमच्या इथले अशा वाटते ना, की म्हणजे की एक नॉर्मल बॅकग्राऊंड लावून जरी नुसतं गणपती बाप्पा तुमच्या इथे ठेवला तरी ती मूर्ती उठून दिसणार. जसं आपण या बघू शकता एक कृष्ण मध्ये, ही पण नवीन आहे, जे की दही खाणारा कृष्ण आहे आणि सुंदर कलरिंग. आणि तसं त्याला म्हणजे कृष्ण रूपी कलरही दिलाय. स्किन टोनही त्याचा कृष्ण रूपीच दिलेला आहे. राईट राईट. आणि हे खालच्या मूर्त्या या बुकट आहेत सगळ्या बुकट आहेत. त्यात पेशवाई एक होती. ओके, एक रेफरी मध्ये ती करायची आहे पूर्ण. चौरंग एक होती. राईट राईट राईट. ही एक मागच्या वर्षी लास्ट इयर खूप ट्रेंडिंग होती, ते तर आल्याला संपले. अच्छा, आल्याला बुक झाली एक दंत, 2-3 पीस होते ते संपले. ओके. तर तसंच बैलगाडा प्रेमींसाठी इकडे बैलगाडा थीम गणपती आहे आणि अवेलेबल आहे आता. हो, अवेलेबल आहे. इकडे गुरुजी तालीम आहे मोठी, 24 इंचामध्ये आहे. 24 इंचामध्ये. त्यालाही ड्रेपरी केली आहे. हा, त्याला मेटलचा हार वगैरे दिलेला आहे. मित्रांनो बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे. वरती बघू शकता, वरती सगळे 1.5 फुटाची साईज. ओके. पण ही ह्याच्यावरची ही पण नवीन उंदरावरचा बाल गणेश आहे.
फिनिशिंग बघा मित्रांनो, आणि कलरिंग तर काय विषयच नाही, एकदम बेस्ट. तसंच काही लोकांना युनिक मूर्ती हवी असेल युनिक एक ही एक वेगळी आहे युनिक काय तर गोल्ड मध्ये. राईट. ही किती फुटामध्ये? ही 2 फूट आहे. 2 फूट. ओके. हा. आणि आपण गुरुजी तालीम बघितली ही पण 2 फुटाची 24. तर मित्रांनो आता हे जे बघताय तुम्ही ह्या हे 3 फूट मध्ये बुकिंग आहे थोडे. ओके, थोडे बुकिंग आहे. हो, ही म्हणजे बुकिंगचीच लाईन आहे. हे आपले घरगुती. हा, इथे शाडू मातीचे आहेत वर लावलेले. ओके, पण मित्रांनो तिथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई आहेत, ते दाखवणार आम्ही तुम्हाला. त्याआधी हे बघा, लहान मध्ये जर बघायचे असेल हे शाडू मातीचे आहेत. हा नाही, वरचे शाडू मातीचे आहेत, हे पीओपीचे आहेत. छोट्या साईज मध्ये पण आपल्याकडे आहेत अवेलेबल. म्हणजे छोट्या साईज मध्ये हवे असेल तेही अवेलेबल आहेत. खाली शारदा गजानन आहे, बुकिंगची तिला रेफरी करायची आहे पूर्ण. ओके, राईट. आणि मुंबई स्टाईल गणपती हा, ज्यांना हवा आहे, प्लस सिद्धिविनायक, सिद्धिविनायक आहे, शाहू चौक आहे, आपला बाबू नवसाचा गणपती, चौरंगवरचा एकटी टवळा आहे. राईट. आणि या संपूर्ण सुंदर मूर्ती आहेत. तसंच इकडे बघू शकता भटशाही. ही 2 फुटामध्ये व्हाईट मध्ये भटशाही आहे. ओके, ही 3D हे आहे का? मार्बल ब्लॅक अँड व्हाईट आहे ही. अच्छा, ब्लॅक अँड व्हाईट आहे. क्या बात आहे. मित्रांनो बघू शकता, खूप सुंदर कलरिंग आहे या मूर्तीची. तेवढंच आकर्षक ह्याचं रूप आहे आणि एकदम बेस्ट आहे. म्हणजे अशी हे तुम्ही ती बघितली ना तिथं स्किन टोन मधली, त्यातली ही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. त्यातली ही ब्लॅक अँड व्हाईट आणि खूप सुंदर मूर्ती आहे. लालबागचा राजा आहे. लालबागचा राजा आहे. ही मंडळासाठी आहे, मुंबईची चिंतामणी. हा, ही तशीच आहे, बुकिंगच आहे ही पण. राईट. वरती श्रीमंत दगडूशेठ हलवाई आहे, इथं पण आहे. राईट. हे वाले हे बघा, प्लस ही मूर्ती एकदम सुंदर सुबक तिला मेटलचे हार वगैरे सगळे दिलेले आहे. संपूर्ण करण्यात आलेलं आहे. आणि जशी आपली ओरिजिनल मूर्ती आहे तशीच एक्झॅक्टली सेम आहे. तर आता ह्या सर्व आपलं आता बुकिंग पेक्षा इकडे येऊन बघितलं तर बुकिंग इझी पडेल. हा, इथं येऊन आपल्या शॉपवर येऊन आहे ना बुकिंग इझी आहे. ऑनलाईनच्या ह्याच्यात आपण ठेवतच नाही ह्यावेळेस आता, कारण ऑनलाईनला बरेचसे लोक बुक करतात पण येत नाही घ्यायला, डिलिव्हरी घ्यायला येत नाही. ऍडव्हान्स वगैरे पाठवतात, राईट. डिलिव्हरी घ्यायला. मित्रांनो हा व्हिडिओ होता अभिरुची आर्ट, केशवनगर, कुंभारवाडा, पुणे येथून. तर ह्यांचे सर्व डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटलेत. तर बुकिंगसाठी तुम्ही लवकरात लवकर या. इथे खूप सुंदर मूर्ती आहेत, कमी राहिल्या आहेत, बऱ्याचशा बुकड आहेत. तर थँक्स लॉट आम्ही, कारण एवढ्या सुंदर मूर्त्या तुम्ही दरवेळेस घेऊन येता आणि त्यामुळे गणपती बाप्पाची जी आपली परंपरा आहे ती अजून वाढते. आणि अजून खूप लोक म्हणजे जे महाराष्ट्रीयन नाही आहेत ते लोक पण बसवतात आणि चांगल्या इच्छेने बसवतात. खूप काय तर माझे कस्टमर एवढे आहेत, त्यांचे डेकोरेशन बघूनच एवढं वाटतं की काय अख्खा हॉल भरवतात ते डेकोरेशन, अशी मूर्ती बसवतात. क्या बात आहे. तर मित्रांनो लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. ॲड्रेस मेन्शन आहे, मी तो बोलतो डायरेक्टली या व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर पुणे गणेशोत्सवाला सबस्क्राईब करा. दॅट्स ऑल फॉर द डे गाइस. थँक्यू सो मच वॉचिंग. गणपती बाप्पा मोरया.